भरपूर सस्पेन्स, थ्रिलर आणि ॲक्शन असणारा एक ट्रेलर, बोल बोल राणी ह्या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झालेला आहे. चला तर मग ह्याच ट्रेलरचा रिव्ह्यू करूयात. सो व्हिडिओ संपूर्ण भाग खूप इंटरेस्टिंग होणार आहे. नमस्कार, मी साहिल निकम तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करतो माझे यूट्यूब चॅनल पिक्चर प्लॅटफॉर्ममध्ये. सो तुम्हाला जर का वाळवी, ज्यात मर्डर मिस्ट्री, थ्रिलर, सस्पेन्स ह्या सगळ्या गोष्टी होत्या, तो चित्रपट जर का आवडला असेल तर नक्कीच बोल बोल राणी हा चित्रपटाचा ट्रेलर आणि चित्रपट सुद्धा आवडेल. चला तर मग याचा रिव्ह्यूला सुरुवात करूयात. सगळ्यात पहिला तर ह्या चित्रपटाचा जो ट्रेलर एडिट केलाय तो अशा रीतीने एडिट केलाय की कोणालाच त्याची कथा समजणार नाही. खूप गुंता असणारी कथा, खूप काही गोष्टी घडत आहेत आजूबाजूला आणि त्यामुळे खूप गुंता झाला आणि त्यामुळे ती कळत नाही. आणि हीच खरं तर दिग्दर्शकाची कमाल आहे ट्रेलर एडिट करताना, जे की सुपर ट्रेलर एडिट झालेलं आहे. सगळ्यात पहिलं तर कास्टिंगकडे येऊयात. सई तामणकर, चिन्मय मांडलेकर, सुबोध भावे आणि संभाजी ससाने हे जे एक नवोदित कलाकार आहेत, हे 4 कलाकार आहेत आणि 4ही कलाकारांचा उत्कृष्ट अभिनय दिसतोय ट्रेलरमध्ये. सगळ्यात पहिलं तर सई तामणकर, ज्यांनी तुंबाडची म्हणजे या चित्रपटामध्ये काम केलं होतं, इमोशनल रोल होता. ह्यावेळेस काहीतरी वेगळं, म्हणजे त्यात सस्पेन्स पण आहे, त्यांच्या कॅरेक्टरला घेऊन वेगवेगळ्या छटा आहेत, सस्पेन्स आहेत, अल्लडपणा आहे आणि खूप काही म्हणजे वेगळ्या गोष्टी त्यांच्या कॅरेक्टरमधनं दिसतात, वेगवेगळ्या छटा दिसतात. असं कॅरेक्टर आहे आणि परफेक्टली प्ले केलेलं दिसते कुठेतरी सई तामणकर यांनी. म्हणजे त्यांच्याकडे ती एक काय म्हणणार त्याला, पोटेन्शियल आहे की ते वेगवेगळ्या छटा करू शकतात एका चित्रपटामध्ये. सो त्यांनी जबरदस्त कुठेतरी ट्रेलरमध्ये दिसतंय की छान अभिनय झालाय. चिन्मय मांडलेकर यांचा सुद्धा अभिनय परफेक्ट दिसतोय. कुठेतरी मर्डर मिस्ट्री सुद्धा दिसते त्यांच्या म्हणजे त्यांच्या अभिनयाला घेऊन एक मर्डर मिस्ट्रीचा सुद्धा एक सस्पेन्स दिसतोय. सुबोध भावे हे एक मला वाटतं की जर्नलिस्ट दाखवलेत आणि ते शोध घेत आहेत, हा खून कोणी केला आहे वगैरे वगैरे, तिथपर्यंत पोहोचायचा प्रयत्न करत आहेत. सो त्यांचाही रोल छान दिसतोय. आणखीन एक जे मी म्हटलं की संभाजी ससाने जे आहेत, त्यांचाही डॅशिंग रोल दिसतो. सो कास्टिंग परफेक्टली झाली आहे, अभिनय पण चांगला दिसतोय ट्रेलरमध्ये. वाळवीसारखी जी चित्रपटामध्ये गुंतागुंत होती तशीच कुठेतरी दिसते इथे पण. ट्रेलर खूप जबरदस्त कट झालेला आहे, एडिट झालेला आहे. चित्रपटात जो सस्पेन्स निर्माण व्हायला पाहिजे ट्रेलर बघताना ऑडियन्सला, तो परफेक्टली कुठेतरी ह्या ट्रेलरमधनं आपल्यापर्यंत पोहोचतोय असं वाटतं. डिरेक्टर ह्या चित्रपटाचे सीड विंचुरकर म्हणून आहेत. सो त्यांचं डिरेक्शन हे मला तरी वाटते ट्रेलरमध्ये अप टू मार्क आहे. आणि जर का जे डिरेक्शन ट्रेलरमध्ये दिसतंय किंवा ज्या रीतीने कट झालाय तसा जर का चित्रपट तितकाच टाईट स्क्रीन प्ले असणारा चित्रपट असला तर वाळवीसारखाच एक कल्ट सिनेमा होऊ शकतो हा बोल बोल राणी हा चित्रपट. सो मला तरी तेच वाटतंय. भरपूर काही आहे याच्यामध्ये, थ्रिलर, ॲक्शन, मर्डर मिस्ट्री आणि हे सगळं बघताना आपल्याला खूप गुंता होणार आहे. पण त्याला शेवटसुद्धा एक वेगळा दिला आणि जर का चांगला असला तर हा चित्रपट नक्कीच चालेल मला तरी वाटतं. सो मला किती ट्रेलर आवडलं तर मला खूप ट्रेलर आवडला हा. आणि एक कल्ट सिनेमा बनण्याच्या जर का चांगला टाईट स्क्रीन प्ले आणि स्टोरी असली तर होऊ शकतो हा मला तरी वाटतं. आणि खूप जबरदस्त ट्रेलर एडिट झालेला आहे असंच बोलू शकतो. तुम्हाला ट्रेलर कसा वाटला सांगू शकता. इथेच थांबूया, पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू. तोपर्यंत आपलं यूट्यूब चॅनल पिक्चर प्लॅटफॉर्म पाहत राहा आणि लास्ट बट नॉट द लिस्ट स्वतःची काळजी घ्या.